नाही खरं मला पहिल्यापासूनच भूमिका स्पष्ट करायची आहे की स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो. आणि त्यामुळे विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असं का ते निर्माण होतोय मला अजून काही लक्षात नाही येत नाही. असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होतं आहे, जाणार आहे, कमी होणार आहे? हा राईचा पर्वत का उभा राहतो हेच मला कळत नाही खरं. म्हणजे माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे. म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलं आहे ठीक आहे, काही गैरसमजुतीने त्यानं केलं असेल, त्यांनी मला कल्पना नाही. परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसी विरुद्ध कधी मराठा असा काही प्रश्न निर्माण झालेला आहे. सगळे एकत्रच राहतात. म्हणून मला वाटतं आता तर जवळजवळ 5 रिट पिटिशन दाखल झाले आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये. एक जनहित याचिका दाखल झालेली आहे, सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणं, कारण काही भाष्य केलं तर त्याचा कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, कधी कंटेम्प्ट होऊ शकतो. पण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया ती चालू राहील. त्याला न्यायालयीन प्रक्रिया काय आपण थांबू शकत नाही. तिथे आपली प्रत्येकजण आपली भूमिका मांडणारच आहे. परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षामध्ये सगळी ज्यावेळी समाजाची माणसं एकत्र राहतात, निवडणूक एकत्र लढतात, सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात, सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण करताना मग तो गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असेल, आता दसरा होऊन गेला आहे, आता दिवाळी साजरी करतो आहे. आता दिवाळी साजरी करताना असं कधी होतं का आपण की आता ओबीसीची दिवाळी आहे, मराठ्यांची दिवाळी आहे, असं होत नाही कधी. ही सगळ्या त्यामुळे कधी अशी समाजाचा सण म्हणून काही साजरा होत नाही. सगळ्या महापुरुषांचे सणसुद्धा आपण जयंती पुण्यतिथी आपण एकत्र साजरी करतो. ही तेढ का निर्माण होते किंवा तेढ निर्माण करण्याचा का प्रयत्न होतो आहे, हा खरं मला माझ्यासमोर नेहमी हा प्रश्न आहे. भाजपचं नाव घेत आहेत, ते म्हणतात की भाजपने आपल्या नेत्याला पाहिजे, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तुम्हाला 17च्या उतरण्याची तुमच्यावर वेळ येईल. तुमच्या वक्तव्यानंतर हे वक्तव्य करतात, तुम्हाला आवडतं तसं नाही. असं आहे की म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलं आहे की आमच्या DNA मध्येच ओबीसी आहे. आणि त्यामुळे त्याला कुठं धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही, यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे. म्हणून मी म्हटलं की कुठं आरक्षण कमी होतं आहे किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतं आहे असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा बांधवांची इच्छा होती, आता अन्य मराठवाड्याचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पूर्वीच लोक कुणबी झालेले आहेत. परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबजावणी करायची, कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता. त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या ती अन्यायाची भावना होती, ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करते आहे. आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते, नंबर 1. आणि दुसरं, हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतलेली आहे. पण त्यांनी असंही म्हटलेलं आहे, ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांना शांत करण्यासाठी किंवा त्यांना समजवण्यासाठी काही त्यांच्याशी तुम्ही बातचीत करणार आहात का? कारण सुरुवातीपासून सरकारमध्ये राहूनच सरकारनेच काढलेल्या GR वरती ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, त्यामुळे समाजात एक वेगळा संदेश जाताना दिसतो. किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा निर्णय झालेला आहे आणि आता भुजबळ जर विरोधी भूमिका घेत आहेत तर ते महायुतीच्या विरोधी भूमिका ठरत नाही. म्हणून मी पहिल्या दिवसापासून माझा प्रयत्न आहे की माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी. कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारनं जी नेमलेली होती, तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करतो आहे. हे काही मी त्या उपसमितीचा अध्यक्ष म्हणून एक भाग झाला, परंतु त्याला हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतं आहे. त्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब, मान्य भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू. त्यांनी असं होता की कास्ट सर्टिफिकेट जर काढायचं असेल तर 8 महिन्यांचा
अगदी 24 तासांमध्ये काढले जात आहेत. अशी कुठली यंत्रणा आहे, असे कुठले अधिकारी ऍक्टिव्हली काम करायला लागले की 8-8 तासामध्ये सर्टिफिकेट वाटतात? हाच त्यांचा गैरसमज आहे ना. असं कोणी 24 तास दाखले देतच नाही. आजही ज्या तालुका गाव स्तरावर ज्या समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्याकडे लोक अर्ज करत आहेत. आता मला त्या भागातील लोकांची मला तक्रार येत आहेत की की समित्या काही ठिकाणी गठीत झाल्या नाहीत, काही ठिकाणी आमचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. ही त्याला प्रक्रियाच आहे की अर्ज स्वीकारल्यानंतर त्याची तपासणी करणं, मग ते नायब तहसीलदारच्या स्तरावर जाणं, तो दाखला मिळाल्यानंतर मग ते व्हॅलिडिटी कमिटी पुढे जाणं, त्याला कायदेशीर तो जो मार्ग आहे तो काही बदललेला नाही आहे. आणि मला त्यांना कोणीतरी गैरसमज केलेला दिसतो की 24 तासामध्ये सर्टिफिकेट मिळतं. अजिबात नाही आहे, असं कधी घडत नाही. ते ही जी लागणारी जी प्रक्रिया लागते व्हेरिफिकेशनसाठी किंवा या प्रक्रियेमध्ये जो काही कालावधी लागतो तो लागतोच आहे. मला वाटतं हाच मुद्दा मी सांगत होतो की हा जो एक गैरसमज झालेला आहे, बऱ्याच गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे, विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, तो खरं म्हणजे आपण तो विसंवाद थांबवण्याची गरज आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला हे अशा पद्धतीची विचारधारा परवडणारी नाही आहे. कालचा मेळावा झाला तो कुठेतरी सरकार पुरस्कृत होता असं वडेट्टीवार असं म्हणतात की सरकार पुरस्कृत होता आणि भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं जात आहे सरकारकडून. नाही, मला त्याची कल्पना नाही. कारण मी म्हणजे वडेट्टीवार काय म्हणतायत किंवा त्यांच्या पार्टी भुजबळ साहेब काय म्हणतात, तो त्या दोघांनीच एकमेकांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न विचारला. सरकारवरती गंभीर आरोप करतात. ते बोलतात की ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावायचं काम महायुती सरकारच करते असं वडेट्टीवारांनी काय कोणत्या निष्कर्षावर भाष्य केलं माहीत नाही, पण तसं काही वाढले तसं सत्ताधारी पक्षातलेच मंत्री आणि सत्ताधारी पक्षातलेच आमदार काल ज्या पद्धतीने भाषण करत होते त्यावरून मराठा आणि ओबीसी वातावरण तयार होताना महाराष्ट्रात दिसतं. तुम्ही ह्या सगळ्यांनाच बोलवणार आहात का? दिवाळी सणासुदीच्या उपजत पडकर असतील किंवा लक्ष्मण हाके त्यांना स्पष्टपणे म्हटलं हा जी आर चुकीचा आहे, चौथी नापास माणूस आहे तो सांगतो आणि याच्यावर अध्यक्ष जी आर काढतायत आणि तो कुठेतरी महाराष्ट्रामध्ये लागू केला जातो, तो जी आर चुकीचा त्याची होळी झाली पाहिजे. असं आहे की जरांगे पाटलांनी अतिशय प्रामाणिकपणे हे आंदोलन जे चालवलं आहे, जी भूमिका त्यांनी मांडली, वेळोवेळी समाजाच्या प्रश्नाकरता त्यांनी जो संघर्ष केला, निस्वार्थपणे त्यांनी हे सगळं आंदोलन उभं केलं आहे. आता त्यांच्या मागण्यांचा ज्यावेळी विचार करतो आपण, ते काही त्या समाजाच्या मागण्यासंदर्भात ज्यावेळी विचार होतो, मी म्हटल्याप्रमाणे तो कायद्या चौकटीत बसूनच विचार झाला ना. न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली गेली, त्यांनी त्याच्यात पुष्कळ काम केलं आहे आणि त्या कायद्या चौकटीत बसून ते आपण काम करतो आहे. उलट तुम्ही 34 शिकले वगैरे हा तुम्ही बोलून खरं म्हणजे तुम्ही त्यांचा अवमान करताय आणि कोणाच्या शिक्षणाबद्दल बोलू नाही ना. आपण जे काही तुम्ही फार शिकलेला आहात आणि तुम्ही फार शहाणे आहात, तर मग तुम्ही तुमचा शहाणपणा लोकांना भडकवण्यासाठी का वापरता? तुम्ही वास्तविक याच्यातून काही लोकांना प्रक्षोभ भाषणं करून एक स्वतःची प्रसिद्धी करण्याचा काही हव्यास निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं. पण त्याला हे कळतं त्यांना की आपण ह्या आपल्या हव्यासामुळं समाजामध्ये तेढ निर्माण करतो आहे जी कधीच नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळे सण जे साजरे करतो आहे, उत्सव साजरे करतो आहे, दीपावली आता साजरी करतो आहे, ते असे काही करतो का आपण? ओबीसी समाजाची वेगळी दिवाळी आहे, मराठा समाजाची काही वेगळी दिवाळी आहे, यांची दिवाळी साजरी करायची पुढाऱ्यांना, म्हणून हे सगळे वाद उभे केलेले आहेत, बाकी काही नाही आहे. भुजबळ असं म्हणतात की जे वारंवार जरांगेंना जाऊन भेटतात त्यांना सोडणार नाही, असं एक धमकी इशारा त्यांनी दिला. भुजबळांनी असंही म्हटलंय भाषणात. नाही, असं आहे की जरांगे पाटलांना भेटण्यामध्ये त्यांना का आक्षेप मला कळत नाही. शेवटी ज्यावेळी जरांगे कार्यवाही सुरू होते आणि कार्यवाहीमध्ये विलंब लागतो, काही अजूनही त्यांच्या बाजूने आमच्यावर आक्षेप आहे जरांगे पाटलांचे की दाखले मिळत नाही, समिती नाही आहे, माझ्या स्वतःच्या गावात समिती नेमलेली नाही आहे, अशा पद्धतीने. तर त्याच्या कुठंतरी आमच्या बाजूने आम्ही काय कार्यवाही करू आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळं त्यांना भेटणं काही वावगं नाही आहे. आता मला वाटतं कोण कोणाला भेटते याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढे जाईल ती. परंतु मला वाटतं आपण एक मर्यादित मुद्दा आपण विचार करतो आहे, म्हणून माझी भुजबळ साहेबांना दीपावली संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे. आमची समिती सदस्य राहतील हजर, न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यांना हजर राहतील, ते कायदेशीर बाजू मांडतील. त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या न्यायमूर्ती शिंदे साहेब बोलल्याच्या नंतर मला खात्री आहे की हा गैरसमज आणि विसंवाद दूर होईल. बाबासाहेब पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना असं म्हटलं की चिंता करू नका, आपल्याकडे दादा आहेत, मी स्वतः आहे, आम्ही तुमच्यासाठी बँका रिकाम्या करून टाकू. त्यामुळे चर्चा कोणत्या विषयामध्ये?
पैसे निधी द्यायची जर वेळ आली तुम्हाला कुठे पैसे कमी पडले नाही माहीत नाही बाबासाहेब पाटलांनी कोणत्याही मुद्द्यावर बोललेले, कारण जे मी काय पाहिलेलं नाही त्यांचं. क्या अभी क्या करो, अभी एक ऐसा एक मशीन, अभी ऐसा एक मशीन निकालना चाहिए जो अभी AI में आए ना, चार्ट पे आया है कि जब बोलते हैं हम तो ऑटोमॅटिकली हिंदी से हमारा हिंदी होना, मराठी से हिंदी होना चाहिए. मागील 3 महिन्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढताना सर मागील 3 महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंची जवळीक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढताना पाहायला मिळते. काल देखील मनसेच्या पक्षाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली, कसं पाहता? नाही, यापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. असं महाराष्ट्र जो आहे हा एक विचारधारेवर त्याची वाटचाल सुरू असते आणि विधानसभेच्या निवडणुकीने सिद्ध केलेलं आहे की महायुतीच्या बरोबर राज्याची जनता आहे. त्यामुळे कोणी एकत्र येणं दिवाळी साजरी करणं ठीक आहे, तो एक धार्मिक उत्सव आहे, कौटुंबिक उत्सव आहे, त्या हरकत नाही. पण शेवटी त्यातून काही काही एकत्र येणं काही वेगळा परिणाम होईल असं मी पहिल्या सुरुवातीपासून म्हणतो. अजिबात त्याला माझ्या दृष्टीने अजिबात त्याला महत्त्व नाही. सर, पूरग्रस्त परिस्थिती असल्यामुळे काळी दिवाळी साजरी करा असं शरद पवार बोलत होते. मात्र दुसरीकडे मनसे आणि ठाकरे दोघेही मिळून काल दीपोत्सव साजरा करताना पाहायला मिळाले. असं आहे की राज्यासमोर एवढं मोठं संकट होतं, आसमानी संकट आलं होतं आणि मला खरं सगळ्या राज्यातल्या जनतेनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलेलं आहे. 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर करून आज लोकांच्याकडे पैसे जायला लागले. ही अस्वस्थता काय पवार साहेबांना की 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री राहिल्याच्यानंतर राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणते आता त्यांनी मिळवल्यानंतर आज लोक त्यांचं नेतृत्व मानायला तयार नाही. ते जे बोलतात लोकांचा त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही आहे. तर मला वाटतं स्वतःची एक वेगळी स्वतःचं पूर्ण एक अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे सरकारवर टीका करण्याची. ते ज्येष्ठ नेते आहेत, पण मला वाटतं त्यांनी त्यांची ज्येष्ठता कमी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. दुटक भूमिका आहे, कारण कारखानदारांकडून ज्यावेळी पैसे घ्यायची वेळ आली तेव्हा शरद पवारांनी कारखानदारांची बैठक घेत या सरकारच्या निर्णयाला विरोध केलेला होता आणि दुसरीकडे सरकार मदत करत नाही असा आरोप केला जातो. मुळातच साखर कारखान्याकडून पैसे घेण्यासंदर्भात जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला, शेतकऱ्यांना जो भाव आपण जाहीर करतो FRP प्रमाणे किंवा FRPपेक्षा जास्त भाव पण देतो, त्यातून पैसे कापत नाही ना आपण. कारखान्याच्या व्यवस्थापना खर्चातून जे पैसे कापले जातात. आणि मलाही शरद पवार साहेबांनी सांगितलं पाहिजे, यापूर्वीचे किती प्रेसिडेंट दाखवू आपण मुख्यमंत्री असताना आपल्या सरकारच्या काळामध्ये अशा आपत्तीमध्ये आपण कारखान्याकडून पैसे घेतलेले आहेत, पूरग्रस्त निधी घेतलेला आहेत. असे पण मला वाटतं काळाच्या बरोबरीने पद्धतशीर यांना विसर का पडतो. मला वाटतं आपण सत्तेत असताना आम्ही राज्याचे तारणार आहोत सांगणारे नेते ज्यावेळी कारखान्याकडून त्या काळामध्ये पैसे वसूल केले, सक्तीनं वसूल केले. आज तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला 1 रुपया सक्तीनं वसूल करता कारखान्याकडून. सरकारची मदत घेता, सरकार सांगता 1 रुपया आम्हाला वसूल करून द्या कारखान्याकडून. एक प्रकारची म्हणजे तुम्ही सक्तीच करता ना, ती केली चालते. मग ती वस्तू ती शेतकऱ्यावर तो ताण नाही आहे. मला वाटतं हे सगळं समजून घेतलं पाहिजे लोकांनी, कारण सहकारी चळवळीमध्ये आमचं आयुष्य चाललं आहे. परंतु हे कुठं लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न होतो दुर्दैवानं, हे लक्षात घेतलं पाहिजे. जिस तरह से छगन भुजबल जो स्टेटमेंट दे रहे हैं ओबीसी और मराठा रिजर्वेशन को लेकर जो स्टेटमेंट बयानबाजी भुजबल जी की तरफ से हो रही है, कहीं ना कहीं जहर घोलने की कोशिश की जा रही है आपकी तरफ से, इस तरह के आरोप लगाए जा रहे हैं. नहीं, माननीय भुजबल जी तो वरिष्ठ नेता है, उनके बारे में तो मैं टिप्पणी नहीं करूँगा. लेकिन मैं समझता हूँ कि किसी ने तो उनको गुमराह करने की कोशिश की है. इसलिए मैंने कहा कि अभी दीपावली के बाद हमारी जो उपसमिति है, उनकी उपसमिति जो माननीय बावनकुळे साहब के अध्यक्ष में सरकार ने की है, तो उनके साथ हमारे जो न्यायमूर्ति शिंदे सर साहब जो हैं, उनके साथ एक बैठक लेके जो विसंवाद पैदा हो रहा है, तो वो संवाद निश्चित रूप में हम दूर करने की कोशिश करेंगे. लेकिन सर, इस प्रकार का बयान आना ऐसे मौके पे कहीं ना कहीं महाराष्ट्र का माहौल खराब कर रहा होगा. एक तरफ हमने देखा कि प्रकार के आरक्षण मांगा गया, अब ओबीसी के लोग आरक्षण की मांग करेंगे, कहीं ना कहीं माहौल खराब होगा इससे. और कोऑर्डिनेशन भी होते हुए दिखाई नहीं दे रहा. सरकार के एक मंत्री के खिलाफ बयान. नहीं, ये बात सही है कि ऐसी बयानबाजी ठीक नहीं है. यानी मैं भी उपसमिति का अध्यक्ष रहा हूँ, तो मैं भी अपनी मर्यादा जानता हूँ. तो सबने ये मेरे ख्याल से एक आचार संहिता के
तहत अपनी मर्यादा संभालना चाहिए। और सरकार की एक भूमिका स्पष्ट होती है। माननीय मुख्यमंत्री जी ने सरकार की भूमिका स्पष्ट की है कि कोई भी किसी भी हालत में ओबीसी का आरक्षण हम कम नहीं करें, किसी भी उसमें आरक्षण नहीं दे रहे, उनको आरक्षण का आबादित रहेगा। फिर भी लोग ऐसा क्यों बयानबाजी कर रहे हैं? तो मैं समझता हूँ कि उन्होंने ये जनता के हित में, राज्य के हित में, सरकार के हित में बयानबाजी करना चाहिए, अवॉइड करना चाहिए। ये मेरी उनको सलाह है। क्या इस मामले को लेकर आप अजीत पवार महाराष्ट्र के मुख्यमंत्री से बात करें ताकि इस प्रकार की बयानबाजी आगे भविष्य में हो, इससे माहौल आपके वहाँ निकाल देगा? सरकार में कोई दिक्कत ना? नहीं, मैं समझता हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी निश्चित रूप से उनसे बात करेंगे। सर एक सवाल और, जिस तरह से आरएसएस को बैन करने की जो एक्टिविटीज है, बैन करने की मांग प्रियांक खरगे जो कर्नाटका के मंत्री हैं वो लगातार कर रहे हैं। हमने देखा कि आज कोई लोकल बॉडी का वहाँ पे अथॉरिटी का मेंबर था, आरएसएस के इवेंट में पार्टिसिपेट किया गया तो उसको सस्पेंड कर दिया गया। वहाँ लगातार खत लिखे जा रहे हैं कि आरएसएस की एक्टिविटीज को बैन किया जाए, गवर्नमेंट एसोसिएट ना हो। किस तरह से देखते हैं आप? नहीं, आज थोड़ी मांग है। वो खरगे जी जो है, वो जो कांग्रेस पक्ष का नेतृत्व कर रहे हैं, वो पार्टी खत्म हो रही, तो उसके मांग को क्या महत्व देंगे? सर, प्रधानमंत्री ने माओवादी को लेकर बड़ा बयान। सर एक सवाल है, नक्सल सर माओवादी को लेकर प्रधानमंत्री ने कहा है कि पिछले 11 सालों में लगभग 125 जिले ऐसे थे देश भर में जो माओवादी से प्रताड़ित थे। अब लगभग सिर्फ 11 जिले बचे हैं। कैसे देखते हो? और शायद आने वाले समय में ये जिले भी ना रहे तो मुक्त हो जाए माओवादी से, क्योंकि पिछले 3 दिनों में लगभग 303 माओवादी ने सरेंडर किया है। नहीं, आप अगर देखेंगे पिछले 2 दिनों में, मैं माननीय मुख्यमंत्री जी का, देवेंद्र फडणवीस साहब का मैं तो अभिनंदन करूंगा कि सबसे बड़ा नक्सलवादी जो था उसके ऊपर 6 करोड़ की ये थी, प्राइज मनी थी मैं उसका, और उसके साथ काफ़ी लोग भी सरेंडर हो गए। यानी पूरा नक्सलवाद का मेरे ख्याल से समापन महाराष्ट्र में होते दिखाया जा रहा है। तो मुख्यमंत्री जी का जिस तरह से उसमें उन्होंने काम किया है, क्योंकि ये जो नक्सलवादी जो सरेंडर हुआ है उसका एक भाई भी था, वो बंगाल में मारा गया। यानी पूरी नक्सलवादी की उसके कारण जो छत्तीसगढ़ में माओवादी का जो आंदोलन, माओवादी का जो संघर्ष है, वो भी काफ़ी मात्रा में ख़त्म हो जाएगा ऐसे लग रहा है। और देश के आदरणीय गृहमंत्री अमित भाई शाह ने जिस तरह माओवादियों को एक चेतावनी दी है कि मार्च तक, अगले महीने, अगले साल तक वो पूरी ख़त्म करने वाली है माओवादी, ये माओवादियों वहाँ की जो ये आंदोलन चल रहा है। तो अभी जो आदरणीय प्रधानमंत्री ने कहा बहुत सही है, सरकार उसमें काफ़ी ठाम है। देश को अस्थिर करने की कोशिश माओवादी कर रहे थे। हम बीच में तो अर्बन नक्सलवादी की भी चर्चा हो रही थी। तो मैं समझता हूँ कि अभी काफ़ी हद तक ये अभी कम हो गया है, अगले दिनों में, अगले कुछ महीनों में ख़त्म हो जाएगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।